पुण्यात वाहतुकीमुळे आणखी एक बळी. शहरात भर रस्त्यात एका 63 वर्षीय पादचारी व्यक्तीचा पीएमपीएल बस धडकेने मृत्यू. ही घटना 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात घडली आहे. नितीन अमृतलाल शहा असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार शहा हे रस्ता ओलांडत असताना पीएमपीएलच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली आणि शहा गंभीर जखमी झाले. शहांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर यावर प्रश्न असा आहे की बसचा वेग नियमांपेक्षा जास्त होता का? आणि GPS आणि स्पीड कंट्रोल असल्याचं पीएमपीएल दावा करतं, मग अशा वेळेस हे कुठे गायब होतं? शहा यांच्या मुलाने बन गार्डन पोलीस स्टेशन इथे ही तक्रार नोंदवली असून पोलीस पुढील तपास करत आहे. पण जर वारंवार अपघात होणार असतील तर चूक चालकाची आहे की संपूर्ण व्यवस्थेची? आणि प्रशासन आता या गोष्टीवर नेमके काय निर्णय घेणार, की अजून पुढची दुर्घटना व्हायची वाटच बघणार आहे? या प्रकरणावर पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तोपर्यंत पाहत राहा न्यूज.स्मृतिका काटे.